विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. काही कॉलेजेस अशी आहेत, की ज्या ठिकाणी कदाचित तुमच्या अलॉटमेंट अशापैकी कुठल्यातरी एका कॉलेजला झाली असेल. तिथं गेल्यानंतर तुम्हाला असं वाटेल, की मी का या कॉलेजला ॲडमिशन घेतलं? नाही, चुकलंय खूप. मला आता पश्चाताप करूसा वाटतोय. पस्तावायची वेळ येते. बऱ्याचशा कमेंटमध्ये मी हे ऐकलंय, वाचलंय, बघितलंय. मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. मी 2001 साली पास आउट झालो. 1997 ला मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्या काळातली सगळ्यात टॉपची ब्रांच. पहिल्या दिवशीच सीनियर जे भेटले ते म्हणाले, की "कशाला आपल्या या कॉलेजमध्ये आलायस तू? फॅकल्टी कुठे आहेत इथं? लेक्चर्स व्यवस्थित होत नाहीये. ही प्रॅक्टिकल्स होत नाहीयेत. लेथ मशीन्स बंद आहेत. हे आहे, ते आहे." घाबरून गेलो आम्ही पहिल्या दिवशी. आणि नेक्स्ट इयर आमच्यातल्या बऱ्याच जणांनी तोच उद्योग परत सुरू केला. म्हणजे काय? नवीन येणाऱ्या मुलाला तेच सांगायचं, की हे कॉलेज खराब आहे. इथं काहीही होत नाहीये. तुम्ही काहीही उपयोग होणार नाही तुमचं इथं कॉलेजला ॲडमिशन घेतल्यामुळं. इथं प्लेसमेंट नाहीयेत, चांगलं टीचिंग नाहीये. मुद्दा काय? मी तुम्हाला सांगतो. हे असं तुम्हाला बऱ्याच सीनियर कडून सांगितलं जाणार आहे. हे ऐकून ना धक्का बसतोय. कॅप राउंडमध्ये चांगलं कॉलेज मिळालंय. पण तिथले सीनियर म्हणतायत, की हे नाहीये कॉलेज चांगलं. आता मी तुम्हाला सांगतो. इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट इयरला चांगलं टीचिंग मिळेल कदाचित तुम्हाला. अरे पण सेकंड, थर्ड सेकंड इयरला पण मिळेल थोडं म्हणूया आपण. तर थर्ड इयरला, फायनल इयरला ना टीचिंग नावाचा भाग होतच नाही असं माझं मत आहे. मुलं कॉलेजमध्ये फायनल इयरला तर नसतातच. ते प्रोजेक्ट ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की कुठल्याही कॉलेजमध्ये जावा तुम्हाला 100% बेस्ट फॅकल्टी नाहीच मिळणार. सकाळपासून मी एवढे कॉल रिसीव्ह करतोय. एकच प्रश्न आहे. मी समीरचं चॅनल बघितलंय, मी यशचं पण चॅनल बघितलंय, कमेंट्स बघतोय मी. मी काय बघितलंय? हे मिळालंय, चांगलं आहे का? ते कॉलेज मिळालंय, चांगलं आहे का? ह्याच्यापेक्षा हे कॉलेज प्रिफर करू का? ह्या कॉलेजची ही ब्रांच चांगली आहे का? प्लीज सांगा. महत्वाचं आहे. लवकर सांगा. प्लीज कॉन्टॅक्ट करा माझ्याशी. मेन पॉइंट काय, की या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे, की जे कॉलेज तुम्हाला मिळालंय, कॅप राउंड 1, 2, 3 स्पॉट राउंड नंतर जे तुम्हाला मिळेल ना बाळांनो, तिथे काही चांगल्या गोष्टी नक्की असणार आहेत. त्याचप्रमाणे काही गोष्टी वाईट सुद्धा असणारच आहेत. आता तुम्ही तुमच्या ऑफलाईन क्लासमध्ये पण बघितलं असेल, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे. असतील लकी मुलं, की तिन्हीच्या तिन्ही फॅकल्टी बेस्ट आहेत. पण काही ठिकाणी एखादी तरी फॅकल्टी कमकुवत असू शकते. तसं इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीत पण आहे. बेस्ट फॅकल्टी आहे, बेस्ट एकदम फॅकल्टी आहे. ती सारखं स्विच करत असणार आहे, या कॉलेजमधून त्या कॉलेजमधून या कॉलेजमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या बेस्ट फॅकल्टी मिळणार आहेत. असं होणार नाही, नाही, नाही हेच मला सांगायचंय. हां, एखादं कॉलेज असेल अपवाद या गोष्टीला, पण बाळांनो, इथून पुढं एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला बऱ्याच विषयांसाठी सेल्फ स्टडी करावी लागणार आहे. स्वतःच अभ्यास करावा लागतोय. मग तुम्हाला YouTube आहे. ओके. मी तुम्हाला क्लिअरली काय सांगतोय बघा, की सगळ्यात जास्त फोकस हा मॅथ्सवर ठेवा. सगळ्यात जास्त फोकस हा कशावर पाहिजे? मॅथ्सवर. तुमची जी पहिली टर्म होईल, पहिली सेमेस्टर एक्झाम होईल, ती मोस्ट इम्पोर्टंट आहे. पहिलं वर्षच इम्पोर्टंट आहे. या पहिल्या वर्षात ना तुम्ही सगळ्या विषयात पास होऊन चांगले मार्क मिळवून पास व्हायला पाहिजे. पुढची 3 वर्ष कशी कंप्लीट होतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. पण पहिल्या वर्षी जर अडकला तर संपलं. आता मी एका कॉलेजमधला माझा एक्सपिरियन्स सांगतो. ओके. बेस्ट कॉलेज आहे. अप्लाइड मेकॅनिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता. हे काही माझा एक पर्सनल अनुभव आहे बरं का. तर मी तुम्हाला सांगतो, की त्या कॉलेजमधले शिक्षक पहिल्या 3-4 लेक्चर असे जबरदस्त शिकवणार ना अप्लाइड मेकॅनिक्सचे. आणि काय सांगणार, क्लास लावायची गरज नाही. मी सगळं घेणार आहे. आणि काय होणार मग कुठल्यातरी एका लेक्चरला 1-2 मुलांनी होमवर्क केला नाही. ते बघितलं की हे चिडायचे नाटक करणार. मग मी एवढं जीव तोडून शिकवतोय. मी एक्स्ट्रा लेक्चर घेतोय. तुम्हाला साधं होमवर्क करायचं होत नाही. मग मला शिकवायचंच नाही. डिक्लेअर पोर्शन. करा स्वतःच. बरं त्यांच्या नादाला लागून क्लास पण कुठे लावलेला नसतोय. पुन्हा ते काय सिलेबस सुद्धा कंप्लीट करत नाहीत. मी तुम्हाला सांगू का हा अनुभव इंजिनिअरिंगच्या आमच्या वेळेस तर सर्रास असायचा. पोर्शन डिक्लेअर तुमचं तुम्ही करा. कॉम्पिटिशनमुळं कदाचित फॅकल्टीज शिकवत असतील थोडंफार. कॉम्पिटिशन म्हणजे कळालं का आता एक्स्ट्रा लेक्चर सुद्धा कॉलेजमध्ये घेतले जातायत. आमच्या वेळेस असलं काही नव्हतं. स्वतःच सगळं करायचं. मी तुम्हाला सांगतो इथं सुद्धा एकच टेक्निक वापरा पी-वाय-क्यूज. तुम्ही त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर ऑटोनॉमस असेल किंवा युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड असेल, तर गेल्या 4-5 वर्षाचे पेपर गोळा करा.
4-5 वर्षापेक्षा म्हणण्यापेक्षा सिलेबस अपडेट झाला असेल किंवा ठीक आहे 4-5 वर्षाची गोळा करा. सिलेबसशी रिलेटेड जेवढे प्रश्न येतायत ना, त्याचाच अभ्यास करा. परीक्षेत तुम्हाला तेच दिसेल. म्हणजे इंजिनिअरिंगचा अभ्यास तुम्ही सिस्टमॅटिकली करा. पण मेन मुद्दा काय व्हिडिओचा होता, की हे तुम्हाला बोललं जाणार आहे. तू हे कॉलेज घेऊ नको. हे कशाला घेतोयस? हे नाहीये चांगलं. बदल ते. कोणी फॅकल्टी नाहीयेत. मग मनात तयारी ठेवा. ठीक आहे, मला हे सोयीस्कर कॉलेज आहे. फी याची आटोक्यात आहे किंवा बरेचसे मुद्दे आहेत तिथे मला चालतायत. अभ्यास माझा मी करेन. हां, हे धोरण ठेवावं लागेल. तुमचा हात धरून तुम्हाला कोणी शिकवणार नाहीये इथनं पुढे हे लक्षात ठेवा. तेव्हा प्लीज ऑप्शन फॉर्म भरताना कॉलेजमधल्या फॅकल्टीचा विचार करू नका. आपल्यालाच करायचा आहे. स्वतःच करायचं आहे आणि तुम्ही सांगू का तुम्हाला, असं जर झालं तुम्ही स्वतःहून स्ट्रगल करून शिकत असाल, तर नक्कीच तुम्हाला ते बेनिफिट आहे. आता तुम्हाला माहिती आहे हे बोलणं आवडणार नाहीये. मला माहिती आहे हे बोलणं तुम्हाला आवडणार नाहीये. हा काय प्रकार आहे? फॅकल्टीज पाहिजेत आणि एक प्लीज एक रिक्वेस्ट करतोय. तुम्ही कुठल्याही फॅकल्टीची कुठेही प्रिन्सिपलकडं, हायर अथॉरिटीकडं कंप्लेंट प्लीज करू नका. हा तुमचा आता ऑफलाईन क्लास नाहीये किंवा कॉलेजेस नाहीये, की कुणाविरुद्ध कंप्लेंट करताय. शिक्षकांच्या हातात टर्मवर्कचे 25-25 मार्क असतात. त्यांच्या हातात असतात. तुम्ही त्यांच्या विरोधात प्लीज जाऊन चालणार नाही. तो बंडखोरपणा इंजिनिअरिंगला चालणार नाहीये. इथं तुम्ही पोलाइटली घेतलं पाहिजे, सगळ्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. हां, ठीक आहे. नाहीये फॅकल्टी चांगली. माझं मी करेन सुरुवातीपासून. आलं का ध्यानात? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑफलाईनला एक्सटर्नल होता, डमी कॉलेज होतं. कॉलेजमध्ये बसायची सवयच नाहीये. आता ती करावी लागेल. प्रॅक्टिकल्सला डेली जावं लागेल. शेवटी आपण इंजिनिअरिंगला घेतोय ॲडमिशन. मग महत्त्वाचा मेसेज मी दिलाय. ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरा. याच्या अगोदर पण आपण चॅनलवर इम्पोर्टंट व्हिडिओ अपलोड केलेत कॅप राउंड 2 विषयी. ते बघा. सगळ्या कंडिशन व्यवस्थित समजून घ्या. कॅप राउंड 2 मध्ये एकही चूक अलाउड नाहीये. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलंय. सगळे कॉलेजेस चांगलेच आहेत. हां, फॅकल्टीचा मुद्दा डोक्यात तात्पुरता ठेवू नका. हां, तुमचं पर्सेंटाइल 99.9999 आहे. तुम्हाला पाहिजे ते कॉलेज मिळालंय रे. पण तुमचं पर्सेंटाइलच 70 आहे. तुम्हाला पाहिजे बेस्ट कॉलेज. नाही पॉसिबल होणार. रिपीट करायचंय का मग? नाही रिपीट करायचं नाहीये. मग या मार्काला जे कॉलेज मिळतंय एक्सेप्ट करावं लागेल. बरं कॉलेज इम्पोर्टंट आहे का ब्रांच? ही मुद्दा सगळ्यात आहे. मग माझं एक तुम्हाला पटतंय का बघा? हे वर्षाच्या सुरुवातीला का नाही ठरवलं आपण? का आपण मार्कांची वाट बघेपर्यंत थांबलो? पॉइंट लक्षात येतोय? मग ही चूक पुढे नकोय. आयुष्यात तुम्हाला काय करायचं सुरुवातीपासून प्रयत्न करा ठरवण्याचं. हां, हे मला करायचंय. हे माझं टार्गेट आहे. आणि सुरुवातीपासून प्रयत्न करा. येतंय ध्यानात? मग हा व्हिडिओ थांबवतोय इथं मी. ऑल द बेस्ट.